बरं म्हटलं आशा तुझ्याकडे पैसे आहेत ना? नाही तू म्हणते ना त्यांना कपडे वगैरे घेतो तर मग व्यवस्थित घे मग आता घेऊन राहिली तर पैसे आहेत का कधी मी नाही हो, मी तर काही पर्स नाही आणली, काहीच नाही आणलं. पाहिजे नाही चालेल तसं इथून कुठं मी मस्त शॉपिंग करीन आणि बिलाच्या वेळेस मग मला तुम्हाला बसवतात बसायला की मी पर्स नाही आणली. बरं माझ्याकडे काही नाही आहे. तुम्ही थांबा, नाही तर मग काउंटरवर बिल करताना मी तुम्हाला आवाज देत जाईल ना. काही नाही, फक्त राणीसाठी एक ड्रेस घेते आणि वहिनीला बघते ना साडी घेतात का ड्रेस घेतात तर त्यांना एक घेते. आता आले ते आपल्या घरी तर नाही तर मग एखादी काही वस्तू घेऊन देईल. समजा असं काही गिफ्ट म्हणून आता आपल्याकडे आले त्या तर बघते. राणीला तर घेतेच मी ड्रेस, कारण आता माझ्याकडे आली ते आत्याकडे आली तर ठीक आहे ना घे ना घे तू तसं काही नाही फक्त मी हेच विचारून राहिलो पैशाचं. बरं ठीक आहे मग पर्स आणायला नाही पाहिजे का तू? आता मी तुझ्याकडे पैसे देऊन दिले असते तुम्ही बायकांनी शॉपिंग केली असते. आता आम्ही कुठं तुमच्या मागे मागे थांबू? बरं सर कुठे आहे कृष्णा कुठे आहे? तो काय येणार आहे? अय राणी चल चल श्रावणी चला. अरे आधी वर जाऊ ना, आधी आपण कपडे घेऊन घेऊ ना, मग खाली फिरू. आता मला सॉफ्टी खायचंय, मला ही आईस्क्रीम पाहिजे. ए राणी पप्पा ना माग, आत्याला मागते का? तू मूर्ख आहे का? थांब मी देते घेऊन. अरे नाही नाही ताई ताई बरं मी देतो घ्या घे राणी घे श्रावणी घे का तुला काय पाहिजे तर तुम्ही पण घ्या ना. चल ना अशा घे तुम्ही पण. मग आता खातो म्हणतात पुरं तर खाऊ देतात ना आईस्क्रीम मग करा शॉपिंग. चला घे घे बेटा घे. राणीला ना खरंच लहान लेकरासारखीच करते. दादा राहू द्या ना, काहीच नाही पाहिजे ना तिला. अरे ती लहानच आहे. लहान लेकराला आईस्क्रीम दिसल्यावर खावंच वाटणार नाही का? लागलाय उन्हाळा चालते बेटा, सर्दी वगैरे येणार नाही ना काही? घे घ्या सर्वच जण. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही घ्या. अशा बघ कुणाला काय पाहिजे ते घ्या, आपापल्या आवडीचं घ्या. वाव थँक्यू. मला दोन दोन. मला मला आणखी ते तिकडला कलरफुल वाला पण. हा आणि 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 हा कोण पण. थँक्यू. दीदी तू पण घे ना ग. इथे इथे लावता का? हो पार्किंग आहे इथे, इथे लावा. मग आम्ही उतरतो. मग उतरा वहिनी, उतरा. इथे पार्किंग मध्ये लावून देतात गाडी. बापरे, खरंच 5 स्टार हॉटेलमध्ये आणला अशा ना. तर बाई बाई, मला असं वाटलं एखाद्या रोड साईडच्या हॉटेलमध्ये नेली. या वहिनी इकडनं. हा ये नाही राणी, उतर ना. श्रावणी उतर ना ग, तिकडे कशाला जाते? ये उतरून जा इथेच. चला वहिनी आपण. बापरे, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही पहिल्यांदाच आली आणि येऊ दे ना म्हणा सगळे. लिहि कुठे चालली पुढे पुढे. हिला माहिती असेल, मला तर माहिती नाही. कुठे जावं लागते काय माहिती. हिच्या मागे मागे जाते, नाही तर तेच थांबते. येऊ देते सर्वांना. चला चल श्रावणी बेटा समोर हो तू. चल राणी. वाव, या हॉटेलमध्ये जाणार आपण. वाव किती छान. आणि एवढे सारे लाईट्स कशाला लावले पप्पांनी? काय माहिती त्यांचा काही प्रोग्राम असेल बघ. काय माहिती आपल्याला काय माहिती नाही. नेहमीच असतात का श्रावणी याच्यावर लाईट लावलेले? श्रावणी तुम्ही नेहमीच येता काय अशा मोठ्या हॉटेलमध्ये? हो नाही, नेहमी म्हणजे अगदी नेहमीच नाही बरं का. याच हॉटेलमध्ये नाही येत, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातो. कधी जवळच घराजवळ, किंवा मग कधी अशा हॉटेलमध्ये, कधी कधी छोट्या छोट्या हॉटेलमध्ये पण जातो. असं काही नाही. वाव, हो का? हो का? अच्छा अच्छा. आम्ही सहजासहजी 5 स्टार हॉटेलमध्ये जातो. छोट्या हॉटेलमध्ये तर जातच नाही, कारण तिथलं फूड असं हायजेनिक नसतं ना. काय ग मम्मी, काही पण लावते. एवढ्या हॉटेलमध्ये कशाला आलो ग आपण? बापरे मम्मी मम्मी बघ ना ती कार आली ना तिकडनं. तर ते कारची पार्किंग पण देतात. मग मामाने का नाही दिली त्यांच्याजवळ चाबी? तीच तर लावत होती पार्किंग मध्ये कार. आपण कशाला गेलो ग मम्मी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये? कधी आपण तिथं जातो छोटंसं, ना तर चौपाटीवर जातो. एवढा 5 स्टार हॉटेलमध्ये तर मी पहिल्यांदा आली. चल श्रावणी दीदी आपण बघूया ना कसं कसं आहे ते. ए राणी, हिला काय करते? ही लहान होती ना त्यावेळेस बरेचदा जायचो आम्ही. आता होतच नाही ना, कारण आता ही मोठी झाली तर हिचं शाळा ट्युशनच चालते. नाही ही लहान होती ना त्यावेळेस आम्ही नेहमी जायचो का हो. हा हो काय मी मला काही माहित नाही. बरं चल श्रावणी चला चला. थँक्यू ग, तू मला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आणलं. आता माहितीये मी पहिल्यांदा जाणार आहे एवढ्या हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये. आत्या मग इथे आपल्याला आपल्या आवडीचं फूड मिळणार का? का ते तसं टीव्हीत दाखवतात तसंच ना? ते छोटंसं इकडून सॉस लावतात, तिकडून सॉस लावतात, एवढंसं आणतात काहीतरी पत्तागोबीच्या पानात. ते तसं काही नाही. मला छान मस्त शाही पनीर खायचं आहे आणि मला नान घ्यायचे आहेत, बटर नान. हो, आणि स्टार्टर माझ्या चॉईसच राहणार आहे. सांगितलं ना मी तुला, मला फ्रेंच फ्राईज खायचे आहेत म्हणून. ते सगळं भेटेल ना मग इथे? हो सगळं भेटते, सगळं जसं तुला पाहिजे तसं. आपण आपल्या लेवलचं फूड मागू. आपल्याला जसं पाहिजे तसं. चल चल रे कृष्णा, चला ना वहिनी. ते गाडी पार्क करून नेतील. इथे वेळच लागते खूप, पार्किंग मध्ये खूप गर्दी असते ना. हो चल चल ग राणी. ओय बाई, हे चालली ना पुढे पुढे. याच्या मागे मागे झाला की ना मला, नाही तर घुसतील कुकडून. मला माहिती नाही कुकडून झाला लागते तो. याच्या मागे मागे जातो बाई. समजलं नाही पाहिजे आपण पहिल्यांदाच आलो म्हणून. अळाने पण कोणाच्या लक्षात नाही आला पाहिजे आपल्या. नाही ते आशा तर हाशीन म्हणेन की पहिल्यांदाच आणलं मी म्हणाल 5 स्टार हॉटेलमध्ये. मी तर तिला नेहमी सांगते की आम्ही तर नेहमी 5 स्टार हॉटेलमध्ये खाते. बाप जन्मात पहिल्यांदा तर चालली मी. बापा 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 एवढं मोठं असते का हे हॉटेल? मी तर काही नाही पाहिलं, टीव्हीत पाहिलं बाई. हो मग यातल्या खोल्या किती चांगले चांगले असतील. हो त्या पांढऱ्या पांढऱ्या चादरा, तो मोठाचा मोठा टीव्ही, तो मोठाचा मोठा बेड. ती का समजा पण होती तर जे आलो माय झप्याले थोडी आलो. जाऊ दे माय बाई, चालते याच्या मागा मागा जातो. महिन्यात चालले जाते नाही भरकून पुढे, आणि मुलं काही समजणारच नाही.
कृष्णा ये ना इथं काय लाईन लागली काय? चल तू हरपशील थोडीस. नाही नाही मला सगळं कळतं पण म्हटलं सोबत गेलं तर चांगलं. वाव काय एरिया आहे खरंच हा. बाई असं वाटतच नाही इथून जाऊ म्हणून. बाई पॉश आहे. अरे बाई इकडे साईडनच उभे राहा. मला वाटते हे काहीतरी घेऊन राहिले इथे ना. खाली स्टोअर पण आहे ना यांचं. मुली गेल्या वाटते तिथे. हो का म्हणजे खाली स्टोअर. बापरे हो का. बाई 5 स्टार हॉटेलचं वेगळंच असते हे तर. बाई वेगळंच आहे मला नव्हतं माहिती. अच्छा असं असं हे खायचंच भेटते. म्हटलं काय भेटते काय. हो मला माहिती होतं म्हणजे असतातच ना. नाही असं नाही असतं तसं नाही. प्रत्येकच हॉटेलला नसते. काही याला असतं. याला आहे ते इथे ना आम्ही मागे आलो होतो 1-2 वेळा. श्रावणीच्या बड्डेला पण आलो होतो ना. तर इथले ना तिला पॅनकेक खूप आवडतात. बनानाचे बनलेले असतात ते. तर तेच घ्यायला गेलीच नाही श्रावणी. हो का नाही असतात काही याला असतात काही याला नसतात. इथं बाई माझी फच्ची सुन राहिली. काही माहिती नाही मला. अरे वहिनी तुमची पर्स. अगं माझी पर्स तिथेच राहिली वाटते. अरे बापरे अशा ताई 700 रुपयाची पर्स होती माझी. असेल काही प्रश्न नाही. आपण जाऊया ना. जिथे ज्या टेबलवर बसला होता ना तिथे चेक करू. कुठे जाणार नाही तिथेच असेल. विचारू ना चला. अरे चला ना. अहो माझी पर्स तिथेच राहिली. काय म्हणता हे बघासाठी करतात? आलीस काय धोपटी सांगा काय? तुला कोणतं बिल चुकायचं होतं? जा आण लवकर आतमधून. अरे कृष्णा असेल तिथेच. चल आपण जाऊ. हो चला ना माझ्यासोबत. कोणत्या टेबलवर बसलो होतो कोणत्या याच्यात बसलो तुम्हाला काहीच आठवत नाही. अगं बाई ग माझी पर्स माझा मोबाईल पण आहे त्याच्यात. बापरे काय ग तू तर 5 स्टार मध्ये रोज येत असतं. तुला तर सगळंच माहिती असते. जा ना मग आता. चला ना. तुम्हाला तर माहित नाही का मी काय खाली एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आली. इथलं काय माहितीये का मला. मला मुंबईचं माहितीये. पुण्यातलं मला काय माहिती असणार आहे. प्लीज चला ना. आता त्या आशा जायच्या समोर येतात नाही माझ्यासोबत. काही गरज नाही तशी. पण चला ना प्लीज. हा चल. अरे बाई इकडनं जा ना. ते शॉपचं आहे ना. हो लक्षच नव्हतं. माझी पर्स. कोणी नाही नेत पर्स पर्स काय कुठे येडे मग सांभाळता येत नाही. आणली काय मग हे माळे वस्तूची काळजी घेता येत नाही. ते पर्स ती खायतच गुतली होती का? दिली ती पर्स ठेवून चालली. आणायचं कामच नव्हतं ते. काहीतरी डॉक्टर सांग. काय खरं बाई खरं नाही कोणाचं सारखंच आहे. माझंही काही सामान राहिलं ना तर हे असेच करतात मला. कृष्ण तसाच आहे. विनाकारण तिला ओरडून राहिला. आता काय राहिलं लक्ष नाही राहिले. तिची पर्स राहिली तिथं. खरं नाही इथून तिथून माणसं सारखेच असतात बरं बाई. आणि हे किती विसरभोळे असतात. एक गोष्ट 10 वेळा याच्या हातात द्यायला लागते आपल्याला. तर ते चांगलं. आणि आपली एखादी गोष्ट विसरली ना तर इतकं आपल्या 17 सुनावतात. मी तर म्हटलं माझ्याच घरी आहे का असं. माझाही भाऊ असाच आहे. काय म्हणून फायदा कोणाले. मोठी आई व काय रे बाबू राजकुमार काय. ते मी त्या दिवशी तो नवीन ड्रेसची थैली दिली ती तुझ्याजवळ कुठे ठेवली तुम्ही ते? दे ना मी घालतो ना तो. निघताय का लागे माय बाई. बरं तर ती चटकुलीन बाबू. ते मा खोलीत आहे ना जे तो कनोळा नाही का काय म्हणता तुम्ही त्याला. ते रॅक नाही का रॅक. त्या रॅकच्या बाजूने ते हँगर आहे ना. ते हँगरला अटकवली ना. बरं घेतो मी. हो निघतो ना आई मी आता. तरी 12-1 वाजत आल्या ना. तरी जायले मला मग 3-4 वाजतातच. मग पाहिन नाही तर जाता जाता मामाच्या घरी. नाही तर बाबा म्हणतात की घरी ये म्हणत. नाही तर मी इकडे इकडे जातो मामाच्या घरी. आणि उद्या सकाळी चालला येतो घरी. येतो नाही म्हणत बाबा म्हणत घरी ये. तर मग आता घरी जातो. मग उद्या जायला लागेल मला मामाच्या घरी. असं का. बरं तो बाबा म्हणतात तसं कर बाबा. मग घरी जाय सरकाशी दातून. आणि मग सकाळी जाय एका पर्यंत मामाच्या घरी. तो सामान भरलं बाबा. दाखव ओ माय ती आजची चड्डी बनी ते टाकायचं राहिलं तुला धुतलं तसं कोणते. चल मग मी भरतो मग थैली. हो बरं. बाबू ते त्याला ते फोनचं चार्जर आणि ते कानात घालायचं ते ने बापा समज. नाही तो ते ठेवशील काही तो अजून मग मागून पाठवा हे करा. ते तुला ते सामान समजा भर बापा. ते कपडे भरतो एका परी मी. हो ते टाकतो मी. त्याचं नको टेन्शन घेऊ. ते चड्डी बनेन टाकतो ते. ओलं केलं तर सकाळी तर. हो आण तुम्ही ते दोरीवर आहे ते बाऊ घालेल. आण तुम्ही तू जाय घालतो ड्रेस. येतो मामीजी. हा हो बापा ये लय मस्त राहिला रे बापा. ये जो पुढच्या सुट्ट्यात ये जो. बहीणचंच घर आहे तुला. जा वागती मन झालं ता वागती येत जाय. पण येत जरूरच जाय. बहीण वाट पाहत असते बरं बाबू. हो येत जाईल ना. ए राजू थांब जो रे. थांबतोय थैली राहिली. बाई मी घेतली ना. मला बॅग आहे तेच. अरे हे घे ते फुटाण्याचे लाडू तुला आवडले होते ना. ने बांधून दिले मी. नाही हो बाई काही बोलते का? मला पाहिजे खाल्ले मी आती राहू दे. मग काय होऊन राहिलं जाय नी आणि खाजो. सांग मा हे राहिलं का. ने रे बापा तो बहीण बांधून दिले तो सांग. रश्मीबाई येतो. हो रे बाबू ये. सांग व माय का रे बाबू. आता तुला सोडून द्यायला कोणीच घरी नाही पाय व माय. आता मग फाट्याला कसं जातं रे बाबू. जातो ना मी. त्यात काय आहे. तिकडून येतात नाही हात द्यायला गाडी सापडली ती आलो त्याच्यावर बसून. आता मी जाईन कोण जातो. काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही. जातो मी बरोबर. सांग बापा आता दोन्ही पोरं चालले गेले. ते आले घरी. थांब तुला ते सोडून देतात आता. अरे झाली का तयारी? चल सोडून देतो मी तुला फाट्यापर्यंत.
अरे बापू काय आले बा तुम्ही? मी जात होतो ना. राहू द्या, तुम्ही आता आले तर जेवण जेवण करा. मी जातो. मी काय लहान आहो का? मला जाता येते, जातो मी. तू लहान नाही, पण आमच्यापेक्षा तर लहानच आहेस ना. हा? अरे दादाचं येणं नाही झालं, त्याची अर्जंट मिटिंग आहे म्हणून त्यानं मला पाठवलं. मी तुला फाट्याला सोडून देतो, एसटीत बसून देतो, तू चालला जाय. हा? बरं झालं आला तर. मी तेच म्हणत होते आता हा दुपारचा एकटा जाईन. आता कसं सकाळची संध्याकाळी भेटते कोणी बी गाडीवाला, आणि दुपारी फाट्यालोक कोण सोबती सापडते. बरं झालं आला तर. दे त्याला फाट्यालोक सोडून, एसटीत बसून देजो. राजू बाहेर बेटा, शांततेने जाय. हा हो बाई हो. मी खाली नाही येत बाबू झोपेलात म्हणून. ड्रेस मस्त दिसून राहिला रे राजू. जा ये जो डबलच्या सुट्टीत. हो येईन ना. हो हो रे गड्या, ड्रेस लय मस्त दिसून राहिला गड्या. दाखव त्या थैल्या, मी देतो गाडीत ठेवून. ये. अरे बापू राहू द्या ना, मी घेतो ना थैली. हो चाल चाल, काही होत नाही, चाल. मामीजी पाया लागतो. हा हो रे बापा. बरं 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 बापा, यशस्वी भव. मोठी आई पाया लागतो व. हो रे बापा, माझा सदैव आशीर्वाद पाठीशीच आहे. मोठा माणूस होय. पाया लागू दे रश्मीताई. अरे माय नाही लागा लागत, काही बोलते काय बहिणा मी तली. मला आशीर्वाद तसेच आहेत तुला संग. चांगले मार्काने पास होय. हा पेढे घेऊन ये मले. बाबू त्याला एसटीत बसून देजो. हा असं तर इकडचं कसं नवाळं राहते ना, तर बसून देजो एसटीत. आपस मग तो जाते. हो हो बसून देतो ना त्याला. बाबू राजकुमार जवळ बाच्या पाया लाग. हो मोठी आई. बापू पाया लागू द्या ना. माने लागा लागत. चल काय पोरगी आहेस त्याला काय पाया लागून राहिला लागे. चल घरी गेला की फोन करजो रे राजू. हा हो बाई करतो ना.